कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरच्या मेंबर गौरवी कुलकर्णी बुर्टे यांना गायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्वा. चला आज त्यांच्याबरोबर मारूया गप्पांची मैफल. हाय गौरवी. नमस्कार. नमस्कार. आज तू इथे आलीस आणि आज आपण इंटरव्ह्यू देणार आहेस आणि आज आपली छान गप्पांची मुलाखत करणार आहे. तू वेळ दिलास त्याबद्दल पहिल्यांदाच आभार मानतो. तू काही इंटरव्ह्यू पाहिलेले असशीलच, त्यामुळे कल्पना आहे. त्यामुळे सुरुवात करायची. थँक्यू. मित्रांनो, सुरुवात करूया गौरवी कुलकर्णींबरोबर गप्पांची मुलाखत. सगळ्यांना प्रश्न विचारतो तसा पहिला अगदी कॉमन प्रश्न, बालपण, शाळा आणि कॉलेज इथपासून आपण प्रवासाची सुरुवात करूया. सो त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. पहिले तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल म्हणून हा एक इंटरव्ह्यू आणि मुलाखत माझी हे केली त्याच्याबद्दल. माझं बालपण म्हणाल तर अगदी काय म्हणतात ना, निसर्गाच्या सानिध्यात, जिथे नदी आहे, विहिरी आहेत आणि अगदी माती असलेला रस्ता, अशा वासिन म्हणजे शहापूर तालुक्यातील एक वासिन, त्यावेळेला 84 मध्ये खेडेगावच म्हणाल मी, कौलारू घर, अशा याच्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. 10वी पर्यंत माझं सरस्वती विद्यालय मराठी मीडियम मध्ये मी शिकलेली आहे. माझे वडील अभय कुलकर्णी मूळचे रत्नागिरीचे, पण माझे आजोबा फॉरेस्ट खात्याचे रेंजर ऑफिसर होते. त्यांची ट्रान्सफर इकडे शहापूर तालुक्यात झाली. आणि सगळ्यांना माहिती आहे शहापूर तालुका खूप फेमस आहे. 3 डॅम आहेत आमच्याकडे, बारसा, तानसा, वैतरणा, होईल अभयारण्य आहे. आजोबांची इकडे ट्रान्सफर झाली जवळजवळ 70-72च्या साली. तेव्हा ते इकडे जे स्थायिक झाले ते इकडेच. नंतर आजोबा एक्सपायर झाल्यावर वडील काही परत रत्नागिरीला गेले नाही आणि वडील माझे ठाण्याला विद्युत मेटॅलिक्स मध्ये कामाला होते. आणि आई माझी नाशिकची आहे. तर आई सुद्धा माझी इरिगेशन डिपार्टमेंटला गव्हर्नमेंट ऑफिसर होती. पण त्या वेळेला वासिन ते शहापूर किंवा भातसाड्या हा प्रवास करण्यासाठी साधनं उपलब्ध नव्हती. आता म्हणाल तर वेळोवेळी रिक्षा वगैरे मिळतात, पण त्यावेळी खूपच प्रॉब्लेम होते. त्यामुळे काही कारणास्तव आणि फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांमुळे आईला जॉब सोडावा लागला. आणि मग वडिलांचं सुद्धा काही वर्षांनी असं झालं की तिकडे वडील माझे त्या कंपनीत युनियन लीडर होते. 350 मुलांना परमनंट करायची समस्या ऐरणीवर होती. ज्यांनी एवढे वर्ष जॉब केले त्यांना काढून टाकायचं असं चाललं होतं. पण मग वडिलांसमोर 2 कंडिशन होत्या की एक तर ही मुलं परमनंट करणार, तू राजीनामा द्यायचा आणि नाही तर मग तू कंटिन्यू करायचा, आम्ही यांना काढणार. तर वडिलांनी ऍज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून स्वतः राजीनामा दिला. ती मुलं परमनंट केली आणि ते बाहेर आले. म्हणजे 1 किंवा 3.5 अशी केस होती. वडील म्हणे की मी माझं कसंही फॅमिली सर्व्हाइव्ह करेल, पण 350 मुलांचं नुकसान होतं. नक्कीच. तो निर्णय त्यांचा आम्हाला सुद्धा खूप आवडला होता. आणि ते बाहेर पडले. आणि मग जे काही त्यांना त्यावेळेला कंपनीचा हिशोब मिळाला त्याच्यातून त्यांनी पिठाची गिरणी आणि मसाल्याची गिरणी वासिन मध्ये बिझनेस सुरू केला. आपण हे कधीच म्हणतोय साधारण? हे साधारण एक 80-84च्या दरम्यानची गोष्ट. म्हणजे 40 वर्षांपूर्वीची घटना आहे. आणि त्यावेळी वासिन अगदीच म्हणजे काहीच डेव्हलपमेंट अगदी. आणि त्यावेळेला माझे वडील वासिनचे पहिले शिवसेना शाखा प्रमुख सुद्धा होते. आनंद दिघेंच्या याच्यामध्ये त्यांचं खूप हे होतं. त्याच्यामुळे ते एक सामाजिक कार्य म्हणून त्यांचं चालू होतं. आणि एकीकडे हा बिझनेस. आणि आईने पण नुकतीच नोकरी सोडलेली होती. त्याच्यामुळे आई सुद्धा वडिलांना थोडा हातभार लावत होती. मसाल्याची गिरणी सांभाळण्यापासून आईने माझं काम केलंय. आणि मला एक मोठा भाऊ सुद्धा आहे सागर. तर तो आता मुरबाडला असतो. आणि तो रिहॅब सेंटर म्हणजे म्हणायचं तर नशामुक्ती केंद्रात तो ऍज अ सेंटर इंचार्ज आहे. तिथे 100 मुलं जवळजवळ आहेत, त्यांना तो सांभाळतो. ऍडिक्टेड मुलं असतात. वेगवेगळ्या व्यसनांमुळे तिकडे आले. क्या बात, अतिशय कौतुकास्पद काम. सुरेख. ते परमनंटली मुरबाडला राहतो तिथेच. त्याच्यामध्ये खाऊन पिऊन सगळं तिथेच, पगार वगैरे सगळं तो प्रॉपरली आईला पाठवतो. आणि आई माझी आता एकटी असते, का वडील माझे वारले बरेच वर्षापूर्वी. माझं शाळा झाल्यानंतर मी कॉलेजला भायखळ्याला होते, साबू सिद्दीक इंजिनिअरिंग. आणि पण तिथे लास्ट इयर असताना जेव्हा माझी एक्झाम चालू होती तेव्हाच माझे वडील वारले. थोडीशी समीकरणं बदलली, प्रायोरिटीज पण चेंज झाल्या. त्या प्रायोरिटीज मध्ये थोडस प्लस मायनस गोष्टी होत गेल्या.
आणि तो प्रवासच एक वेगळ्या पद्धतीने मार्गी लागला आमचा. बरोबर बरोबर. आणि त्यावेळेला काही मेडिकल इमर्जन्सीज पुढे आल्या. भावाचा ऍक्सिडेंट झाला होता, त्या केसमध्ये आईला थोडंसं फायनान्शियल बर्डन आलं. बरोबर. तो बिझनेस वाइंड अप करावा लागला, सेल करावा लागला, बऱ्याच घर सुद्धा द्यावं लागलं. बर. मग त्या कंडिशन मधून आम्ही गेलो. पण एनिवे म्हणजे दोन्ही परिस्थिती मी अनुभवल्या, चांगलीही अनुभवली आणि वाईटही अनुभवली. बरोबर. पण त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणूनच घेतलं मी ऑलवेज. कधीही म्हणजे डिप्रेशन मध्ये जाणं किंवा काहीतरी माझ्याच बाबतीत का होतंय हा मी कधी निगेटिव्ह विचार नाही केला. ग्रेट. जे आलं ते मार्गी लावायचं आणि पुढे जायचं. ऍब्सोल्यूट, प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही एका लढवय्या व्यावसायिक स्त्रीशी बोलतोय आणि मला अजूनही आठवतं की विमेन्स डेच्या वेळेला कल्याण चॅप्टरनी तुला बोलवलं होतं आणि तुझी खास मुलाखत मला वाटतं श्रियाताईंनी घेतलेली होती आणि ती पण मुलाखत खूप गाजली होती. आणि त्याच्यानंतर तू बीबीएनची कल्याण चॅप्टर जॉईन केलास. तेव्हा पण मी तुझी मुलाखत ती ऐकली होती आणि बऱ्याच घटना तू सांगितल्या होतास की अंतप्रधान म्हणून प्रवास कसा झाला आणि एका स्त्रीनं अंतप्रधान होण्यासाठी पण काय चॅलेंजेस असतात. कारण वेल डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये जर व्यावसायिक व्हायचं म्हटलं तर बऱ्याच भोयावरती होतात आणि बरेच प्रश्न असतात की बाबा जमेल का, आईला कळेल का, काही करता येईल का, डिसिजन घेता येणार का, वगैरे 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 वगैरे. ग्रेट. हे ऐकून खूपच बरं वाटलं की शाळा आणि कॉलेजमध्ये असताना तू सम आणि विषम अशा दोन्ही परिस्थिती बघितलेल्या होत्यास. आणि म्हणजे बाबांचं ना कौतुक करावं तेवढं थोडं आहे की 350 मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देणं ही कुणाच्याही घरच्यांना अभिमानास्पदच गोष्ट आहे, वादच नाही काही. सो आपण इकडनं पुढे जाऊ. साबू सिद्दीक मधनं तू इंजिनिअरिंग केलं. साबू सिद्दीक हे अतिशय प्रसिद्ध कॉलेज इंजिनिअरिंगसाठी आणि फार मोठी मोठी नावं तिकडनं इंजिनियर होऊन बाहेर पडलेली आहेत. सो कॉलेज नंतर तुझा पुढचा प्रवास सुरू झाला. पण तत्पूर्वी जसं तू माहिती सांगितलीस आता आई बरोबर आहे आणि मोठा भाऊ सागर त्याचं नाव आणि तो सेंटर इंचार्ज. या व्यतिरिक्त तुझं लग्न झाल्यानंतर योगेश आणि एक मुलगा तुला आहे, तर त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. जेव्हा माझं लग्न झालं मी जवळपास म्हणजे आम्ही भांडुपला राहत होतो. बर. तेव्हा माझी जॉईंट फॅमिली होती. माझे सासू सासरे, माझे सासूबाई पुण्याचे आहेत. बर. आणि दीर होते माझे. योगेशला जवळजवळ योगेश धरून 4 जण आहेत भाऊ. बर. आणि आम्ही लास्ट नंबर आहे. बर. मोठे बंधू पुण्याला असतात. 3 नंबरचे ठाण्याला होते, 3 नंबर डोंबिवलीला आणि 4 आम्ही वाशिमला. बर. असाही उतरता हो. पण आम्ही म्हणजे काय म्हणतात ना आता ह्याच्यानुसार फॅमिली वाढत जाते, बरोबर, घर छोटं पडतं आणि प्रत्येक जण स्वतःच एक स्टेबल आयुष्य बघतच असतो. बरोबर बरोबर. पण कितीही जरी वेगळे असले तरी सगळे एकत्रच आहेत. विचारांनी म्हणा किंवा काही कार्यक्रम असला तर आम्ही एकत्र असतो. आणि आता मध्यंतरी एक 4-5 वर्षापूर्वी सासू सासरे दोघंही एक्सपायर झाले. आता हे 4 भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी जरी असले तरी काही फॅमिली फंक्शन असले की आम्ही एकत्र असतो. दुसरी गोष्ट, योगेश स्वतः डिझाईन फील्ड मध्ये आहेत, मेकॅनिकल. आम्ही 20 वर्ष दोघांनी जॉब केला. त्याच्यानंतर आम्ही बिझनेस मध्ये सुरू केलं. नाही आता आपल्याला काहीतरी करायचं. आणि त्यावेळेला कोविडची फर्स्ट फेज होती. बरोबर. तर योगेशचं मला क्लिअर कट होतं की पहिले तू सुरू कर, मी जॉबच करेन. बरोबर. 1-2 वर्ष याच्यामध्ये आपल्याला कसा अनुभव येतोय. बरोबर. कारण आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. नक्कीच आहे. काही म्हटलं तरी मुलाची जबाबदारी. एक मुलगा आहे मला, 7वीला आहे, श्रवण नाव आहे त्याचं. वाह, क्या बात आहे. आणि मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, घराचं लोन आहे. तर एकदम दोघांनी पण सोडून आणि उद्या काही जर इन केस वर्स्ट सिच्युएशन आपण धरून चालावी, काही प्रॉब्लेम आला. आणि नुकतं कोविड चालूच होतं. आणि मला त्यावेळेला बऱ्याच लोकांनी अरे कोविड मध्ये चांगल्या कंपन्या बंद पडत आहेत आणि तू पुढे चालू करते आता. पण ते एक अपॉर्च्युनिटी म्हणूनच आम्ही घेतलं. जर बंद पडतायत तर नक्कीच पुढे फ्युचर मध्ये आपल्याला मार्केट ओपन होईल. नक्कीच, विदाउट डाऊट. आणि आता असं कळतं की ह्या कंपनीतून एवढ्या लोकांना काढून टाकलं, त्या कंपनीतून तेवढ्या लोकांना काढून टाकलं. बरोबर. मग आपण कुठेतरी 10 लोकांना जरी जॉब देऊ शकलो, त्यांच्या फॅमिलीला एक सपोर्ट करू शकलो, तर ते माझ्यासाठी एक समाधान राहील. बरोबर. नक्कीच. बिझनेस नक्कीच पैसा कमवण्यासाठी सगळे करतात. बरोबर. मी सुद्धा पैसा कमवण्यासाठी केला. पण पैशाच्या सोबत एक मानसिक समाधान असतं की आज आपण 10 फॅमिलीची जिम्मेदारी घेऊ शकतोय. नक्कीच. ते खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर बरोबर. आणि हा मुळात ऍटिट्यूड असणं हेच खूप चांगलं उद्योजकाचं लक्षण आहे. म्हणजे ज्याला सामाजिक भान आहे किंवा मी माझ्या परिवाराबरोबरच माझ्या जो काही संसार आहे माझा त्याच्याबरोबरच मी 10 जणांचे संसार चालवायला मदत करतोय, ही जाण असणं की असा ऍटिट्यूड आणि दृष्टिकोन असणं ही फार मोठी गोष्ट आहे. वा, अतिशय सुरेख. सो 20 वर्ष दोघांची नोकरी आणि मग त्याच्यानंतर व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय. अप्रतिम. म्हणजे नोकरीचा दांडगा अनुभव होतो दोघांना. आणि जिकडं
सगळेजण व्यवसाय बंद करायला निघाले होते किंवा व्यवसाय कसा चालणार ही चिंता होती, तिथं तुम्ही नव्याने व्यवसाय सुरू करत होता. वा, ग्रेट. मला मी टेक्निकल माणूस नाही किंवा मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे मला आकडे जास्त कळतात. आई आपल्या ह्याच्यावरती गप्पा झालेल्या. सो मला जोपर्यंत माहिती पेंट बूथ हे तुझं प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यात कोटिंग आणि पावडरिंग वरचं फॅब्रिकेशन असं सगळं येतं. तर पेंट बूथ म्हणजे थोडक्यात काय हे आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात तू सांगत असेल. हा, कलर पेंट याच्याशी माणसाचा खूप जवळचा संबंध आहे. बरोबर. इव्हन आपण एक एक्झाम्पल शर्ट जरी घ्यायला गेलो तर पहिले काय बघतो, अरे याचा कलर कसा आहे. बरोबर. जर मी 40 लाखाची किंवा 10 लाखाची जर गाडी घेतोय तर त्याचं फिनिशिंग एक अट्रॅक्ट करणारा असं. मोबाईल घेताना माणूस पहिले होता, अरे याचा कलर कसा आहे रे, बरोबर. सगळं येऊन थांबतं कुठे तर कलर वरती. आणि आम्ही तेच काम करतोय. आता समजा व्हेकल बनवणारे आहेत, लाईक आता तुम्ही म्हणा एखादी 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, तर ती जी कंपनी असेल, समजा टाटा आहे, महिंद्रा आहे, त्या काही एक गाडी नाही बनवत दिवसाला. बरोबर. मास प्रोडक्शन म्हणजे मल्टिपल मध्ये ते बनवतात. बरोबर. तर त्यांच्या इथे असेंब्लीचे स्टेशन्स असतात, त्यांना पेंट कन्झम्पशन म्हणजे 200 लिटर 300 लिटर दिवसाला पेंट लागतं. बरोबर. जर हा पेंट हवेत उडाला तर काय होईल, प्रदूषणाच्या दृष्टीने, निसर्गाच्या दृष्टीने प्रचंड नुकसान होईल. आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होईल आणि कंपन्यांना नोटीस येतील की तुम्ही प्रदूषण करताय. बरोबर. तर आमचं इक्विपमेंट असं आहे की जिथे तुम्हाला हा पेंटिंगचा विषय येतो, आम्ही एक चेंबर डिझाईन करतो स्पेसिफिक. त्या चेंबर मध्येच तुम्ही उभं राहून पेंट करा. बर. आणि आमच्या याच्यामध्ये फिल्ट्रेशन सिस्टम असते, एक एक्झॉस्ट सिस्टम असते आणि एक सप्लाय सिस्टम असते. त्याच्यामुळे काय होतं, आतमध्ये जे पेंट करताय तुम्ही त्याचा त्रास तुमच्या ऑपरेटरलाही होणार नाही. बरोबर. दुसरी गोष्ट डिसिप्लिनरी पेंट होणार. बरोबर. तुमचा पेंट पूर्णपणे फिल्ट्रेशन होऊन जे हवेमध्ये 100% तुम्ही उडवणार होतात त्याच्याऐवजी अगदी हार्डली थोड्याफार प्रमाणामध्येच ते बाहेर येईल. त्याच्यामुळे तुमचं निसर्गाला हानी पोहोचणार नाही. तुमचं पेंटिंगचं एक डेडिकेटेड एरियामध्येच पेंटिंग होईल. बरोबर. कारण पेंट म्हटलं तरी हॅझार्डस एरिया येतो, आग लागण्याचा चान्स असतो, थिनर असतं तिथे मिक्सिंग साठी. त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण ते डिझाईन करतो. तर पेंट मध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. एक असतो की तुम्ही आता बघितलं असेल नॉर्मली ओल्या पेंट वरती दुसरा ओला पेंट मारतात, प्रायमर. किंवा कधी कधी असं असतं पहिला पेंट प्रायमर मारलाय तो वाळला मग दुसरा मारला. बरोबर. रिनोव्हेशन साइट्सला बघितलं आहे. तर हे सगळं आमचं मेटल साठी आम्ही प्रोसेस करतो. म्हणजे आता गाडी पेंट करायची, एखादा ट्रक पेंट करायचंय, तर आमचे जे इक्विपमेंट आहेत किंवा आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत टर्की, हे मटेरियल हँडलिंग पासून अप टू तुमचा पेंट वाळणार कसा आणि तो कसा दिसेल सेफ्टी मध्ये, हे सगळं करून आम्ही एक पूर्ण टर्की प्रोजेक्ट देतो. बरोबर. म्हणजे एंड टू एंड सोल्युशन आपण देतो. मग त्याच्यामध्ये ऑटोमेशन आलं, पीएलसी आला, किंवा आता गाडी जर मला आज पेंट करायची, रेल्वेची ट्रेन आहे तिला बोगीला पेंट करायचंय तर कसं करणार, माणसाची हाईट पोहोचली पाहिजे. बरोबर. तेवढा स्पॅन मध्ये त्याची कॅपॅसिटी पाहिजे. गाडीची बोगी किती मोठी आहे, एक माणूस पेंट करू शकेल, तिथे मेकॅनिझम आलं, ते कसं असणार, अप डाऊन किती वेळात झालं पाहिजे. बरं, पेंट करताना इकडे वेगळ्या पद्धतीचं इकडे वेगळ्या पद्धतीचं असं नाही, मला एक प्रकारचं स्टेबिलिटी पाहिजे. बरोबर. सिस्टमॅटिझम पाहिजे, क्वालिटी पाहिजे. ते सगळं आपण बनवतो. वा, क्लास. म्हणजे अगदी थोडक्यात तुम्हाला जर पेंट करायचा असेल मोठ्या इंडस्ट्रीमध्ये अगदी मी काय म्हणून व्हॉल्यूमला करून आणि प्रदूषण टाळायचं असेल तर एकच नाव गायोटेक. हे माझ्या आता लक्षात आलं पूर्णपणे. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं असेलच की गौरवी कुलकर्णी नक्की काय करतात. आणि पेंट बूथ ही जी काही सिस्टीम आहे किंवा पेंट बूथ हे जे काही इक्विपमेंट आहे किंवा आपण काय म्हणू प्रोडक्शन सिस्टीम आहे किंवा पेंट करण्याची सिस्टीम आहे ती किती उपयोगी आहे. आपण अशाच या गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत. तू कोविडच्या फर्स्ट फेज मध्ये हा व्यवसाय सुरू केलास, बरोबर. गायोटेक हे तुझ्या प्रॉडक्टचं नाव आहे आणि मला कायम उत्सुकता आहे म्हणजे पहिल्या मुलाखतीपासून की अरे गायोटेक म्हणजे काय, म्हणजे काय अर्थच कळत नाही मला. ओके, परत त्यात मी टेक्निकल माणूस नाही म्हटलं तर पहिला प्रश्न असा होतो की अरे याचा अर्थ काय. सो गायोटेक हे नाव कसं सुचलं. गायो म्हणजे GA चं गौरवीचं इनिशियल आहे आणि YO योगेशचं इनिशियल आहे. अच्छा, कंपनी आहे ती. बर 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 बर. ते आम्ही ते गायो असं केलं, उलट केलं असं तर ते योगा झालं आणि ते गायो केलं. ते गायो गौरवी आणि योगेश हे कॉम्बिनेशन असं आहे की एक इलेक्ट्रिकलचा माणूस आणि एक मेकॅनिकलचा माणूस आहे. कॉम्बिनेशन आहे आणि एक युनिक कॉम्बिनेशन आहे. ऍब्सोल्युटली, प्रश्नच येत नाही. गायो आणि
बायो इटेक प्रायव्हेट Private लिमिटेड limited. आता आपण केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे ही मला पण न्यूज आहे की मला काय वाटलं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल अर्थ आहे किंवा हा कुठला तरी जपान जर्मन असा कुठला तरी शब्द आहे. बऱ्याच लोकांनी हा विचारलं होतं की तुमची कंपनी बाहेरची आहे का, म्हणजे नाही. पण हे मला खूप आवडलं. गौरवी योगेशच्या कॉम्बिनेशनचं पहिली दोन इनिशियल GA आणि YO. वा क्या बात आहे, जबरदस्त. सो गायोटेक फेज 1 मध्ये सुरू झाली. पहिल्यांदा ती पब्लिक लिमिटेड होती, नंतर ती प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आला. अर्थातच संधी होती हे तुम्हाला माहिती होतं, पण पहिल्यांदा तू सुरुवात केलीस आणि योगेश बॅकस्टेजला होता ऍज अ सपोर्ट सिस्टीम मध्ये, बरोबर आहे की जर काही झालं सो देअर शुड बी समवन टू फॉल बॅक ऑन. आणि म्हणून त्याची नोकरी सुरू होती. यथावकाश तो सुद्धा तुला जॉईन झाला आणि मग तुम्ही दोघेही आता गायोटेक चालवताय आणि आता प्रायव्हेट लिमिटेड आहे, बरोबर. सो ह्याच्यातल्या संधी काय काय, तुमचे प्रीमियर कस्टमर कोण, म्हणजे आता गेली 4 वर्ष या कंपनीला झाली. आपल्या गप्पांमध्ये पण मी काही काही बडी नावं ऐकलेली आहेत, तर मला असं वाटतं की आपल्या मित्रमैत्रिणींसुद्धा ही बडी नावं कळली पाहिजेत. आणि त्याच्यात बरोबर त्याच्यात उपप्रश्न की हे करताना अडचणींचा काय काय सामना करावा. हा, पहिला तर मी कस्टमर सांगेन हा. काम करताना सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये मी 20 वर्ष म्हणजे साईट सुद्धा सांभाळलेल्या आहेत, बरोबर. इन्स्टॉलेशन कमिशनिंग केलेले आहेत, बरोबर. तुम्ही कॅटरपिलर नाव ऐकलं असेल, LNT कोमात्सू नाव ऐकलं असेल किंवा महिंद्रा नाव ऐकलं असेल. असे बरेचसे प्रोजेक्ट मी माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये स्वतः कमिशनिंग केलेले आहेत. करेक्ट, नोकरी करत असता. नोकरीच्या ह्याच्यामध्ये मी कधी साईटवर जायला टाळाटाळ केली नाही. बरोबर. माझा प्रोजेक्ट आहे आणि मला शिकायची आवड होती. बरोबर. की मला हे आलं पाहिजे, मी लेडीज आहे म्हणून मी साईटवर जाणार नाही, नेवर. मला जायचंय. मी इंजिनिअरिंग केलंय ते कशासाठी केलंय, बरोबर. बसण्यासाठी तर नाही. करेक्ट. मग तो कम्फर्टेबल झोन सोडून मी त्याच्यामध्ये वाहून घेतलं स्वतःला की मला आलं पाहिजे, मला मेकॅनिकली समजलं पाहिजे. बरोबर. साईटचा प्रोजेक्ट समजणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. करेक्ट. मग ती साईट कुठेही असू दे, मग ती बँगलोर असू दे, दिल्ली असू दे, नाही आणि बिहारला असू दे, मी केलेली आहे साईट. बरोबर. फक्त मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, त्याच्याही बाहेर. क्या बात. म्हणजे मी लिमिट असं ठेवलं नाही, बाउंड्री नाही ठेवली की मला ह्याच बाउंड्रीत काम करायचं. पहिला तर तिथे तुमचं बॅरियर तुटलं पाहिजे. कम्फर्टेबल झोन नाही ठेवून काम करायचं कधीच. मी म्हणाल मला डेडिकेटेड हेच कस्टमर आले पाहिजे, एवढंच आलं पाहिजे, नो. तुम्हाला पुढे जायचंय तर तुम्ही बॅरियर तोडा आणि पुढे जा. नक्कीच, 100%. आणि आउट ऑफ द बॉक्स विचार केल्याशिवाय काही होत नाही. 100%. बरोबर. तोच कॉमन जर थिंकिंग प्रोसेस असेल, थॉट प्रोसेस असेल तर नाही होत. R&D करत राहिलं पाहिजे माणसाने, असं माझं मत आहे. नक्कीच. प्रश्न माझ्याकडे आता म्हणाल तर 4 वर्षामध्ये कस्टमरची नावं बहुतेक कमी असतील पण रिपीटेबिलिटी भरपूर आहे. म्हणजे आता वॉल्वो ब्रँड नेम आहे, वॉल्वो कन्स्ट्रक्शन, वॉल्वो ट्रक मध्ये माझे इक्विपमेंट आहेत. प्राऊड ऑफ दॅट. प्रश्न आणि तो रिपीटेड आहे क्लायंट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. रिपीट क्लायंटच महत्वाचं. एकदा दिलं आणि सोडलं नाही, त्याला माझी आठवण येते, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऑर्डर व्हॅल्यू किती असू दे, नक्कीच डझंट मॅटर. बरोबर. 5 लाख असू दे, 2 रुपये असू दे, नाही तर 2 कोटी असू दे, बरोबर. पण रिपीटेड येतोय तो म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी युनिक आहे म्हणून तो येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी डिलिव्हर्ड आहे, त्याच्यामुळे कस्टमर इज सॅटिस्फाईड. नक्कीच. त्यांच्यासारखं ब्रँड नेम आपल्याबरोबर जॉईन आहे 4 वर्ष झाले कंटिन्यू, अजून काय पाहिजे तुम्हाला. प्रश्न. आणि मला मग दुसऱ्या कस्टमरला सांगावं नाही लागत की आमची क्वालिटी कशी आहे. वी आर वर्किंग फॉर वॉल्वो ग्रुप एवढं म्हटलं की रेस्ट अश्युअर्ड असतं. अजूनही असे बरेचसे कस्टमर्स आहेत वेगळ्या याच्यामध्ये. आता निर्मल इंडस्ट्रियल वॉल्स आहे, त्यांचे वॉल्स बनवतात आणि निर्मलचं नाव खूप मोठं आहे मार्केटमध्ये, एक्सपोर्टही करत. त्यांच्याकडे माझे 2-3 पेंट बूथ लागले, पण कन्व्हेयर्स लागले. पहिला इन्स्टॉल केला, मग दुसरा, मग आता तिसरा. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की मला कधी कसं तुमची क्लायंट लिस्ट पाठवा. क्लायंट लिस्ट पाठवण्यापेक्षा मी तिथे मग क्लायंटचं नाव आणि लिहून देते, ह्या क्लायंटला मी किती वेळा सप्लाय केली. करेक्ट. कारण माझ्याकडे कस्टमर कमी आहेत पण रिपीटेबल जास्त आहे. ऍब्सोल्युटली. आणि मोठे कस्टमर आहेत, म्हणजे क्रेडिबिलिटी देणारे कस्टमर आहेत. आणि जर त्यांच्याबरोबर गौरवी काम करत असेल तर तुम्हाला कळायला हवं की तुम्ही कोणाशी बोलताय. क्या बात आहे. मला असं वाटतं आपल्या गप्पांमध्ये तर हे पण बोलली होतीस की ॲटमबर्ग सुद्धा तुमचे क्लायंट आहेत. ॲटमबर्ग आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे सीएट टायर्स आहे, वेंडर सुंदर पंप्स. आता आम्ही वेंडर रजिस्ट्रेशन झालो. पण JSW सुद्धा आमचं वेंडर रजिस्ट्रेशन आहे. ऑर्डर अजून येत आहेत, डिस्कशन मध्ये, पण ऍटलिस्ट आम्ही तिथे पोहोचलो की बाबा वेंडर. JSW म्हणजे JCB ची मॅन्युफॅक्चरिंग आहे. JSW स्टील वाशिंगचं. अच्छा. JSW स्टील
ओके, मला वाटतं ते जेसीबी पण मॅन्युफॅक्चर करतात का? नाही, जेसीबी वेगळी कंपनी आहे. हो ना, हा, स्टील मॅन्युफॅक्चर. करेक्ट. आणि त्याचा एक क्लायंट वासिनला आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता मोठे ब्रँड्स पण असोसिएट व्हायला लागले गायोटेक बरोबर, आणि 4 वर्षांच्या प्रवासात तुम्हाला बऱ्याच अडचणींचा आणि संधींचा. सो मला आता अडचणीकडे वळायला आवडेल की व्यवसाय सुरू केला आणि फेज 1, त्याच्या पुढे फेज 2, आणि मग हळूहळू कारण रेस्ट्रिक्शन्स खूप होत्या, हे करू नका ते करू नका, आणि हे सगळ्यांना ऍप्लिकेबल. सो याच्यातून मार्ग कसा काढायचा? जेव्हा बिझनेस आता हा चालू झाला कोविडमध्ये, तर पहिला विषय असतो की कोणालाही म्हणजे कोणीही XYZ बिझनेस जेव्हा चालू करतो, तो बिझनेस छोटा असो मोठा असो, फंड हा खूप मोठा विषय असतो. बरोबर. फंडिंग कसं रेज करायचं, आणि बऱ्यापैकी मिसगाईड झाल्यामुळे कधी कधी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येतात. बरोबर. कधी कधी काय असतं, आपल्याला नॉलेज कमी असतं. आता टेक्निकली तुम्ही मला म्हणाल तर ओके, कमर्शियली विचाराल तर आय एम झिरो. म्हणजे मला फायनान्शियल काही डिसिजन ऍग्रीड की मला त्याचं नॉलेजच नाहीये. बरोबर. तर काही वेळेला आपलं गणित चुकतं, ऍग्रीड, आणि ते चुकलेलं गणित आपल्याला एक्सेप्ट झालं पाहिजे. करेक्ट. की मी हे चुकले आणि आता हे परत चूक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. निश्चितपणे. कारण आपलं कसं आहे की म्हणजे आता उद्या अमिताभ बच्चनच्या मुलाला म्हटलं की बिझनेस मध्ये लॉस झाला तर चालू शकेल, तो सहन करू शकतो. बरोबर. मागे पाठबळ रक्कम आहे, आपण लॉस झालेला सहन किती करू शकतो हा आपल्याला विचार करणे. बरोबर. आपली होल्डिंग कॅपॅसिटी त्या मनाने लिमिटेड आहे, त्यामुळे विचार केला. आणि आपण फर्स्ट जनरेशन आहोत. नक्कीच. हा तर पहिला मोठा विषय हे फार महत्वाचं आहे. फटका बसला तर त्याच्यातनं बाहेर यायला सुद्धा तितकाच वेळ लागणार. नक्कीच नक्कीच. पण तो आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही किती त्याला बाहेर म्हणजे सपोर्टिंग हे करताय, स्वतःची मनस्थिती त्याच्यामध्ये घालवायची नाही, हा पहिला माझा हे आहे. नक्कीच 100%. होऊन काय होईल वर्स्ट सिच्युएशन, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. करेक्ट. तुम्ही त्या परिस्थितीचा आणि प्रॉब्लेमचा विचार करत बसले ना तर चांगल्या गोष्टीकडचा फोकस हलतो. 100% मान. तुम्ही मार्केटमध्ये मग ज्या 10 इन्क्वायरी आणू शकताय तिथे तुम्ही 2 पण नाही आणू शकता. कारण तुमचं अर्धा निम्म लक्ष या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम माइंडसेटच नाही, माइंडसेट निगेटिव्ह. ते परिस्थिती कितीही आली तरी माइंडसेट हे नाही झालं पाहिजे. हे पहिलं मला वाटतं की नेहमी ऑलवेज युअर पॉझिटिव्ह. ऍब्सोल्युटली. प्रॉब्लेम आला ठीक आहे, कोणाला नाही येत. बरोबर. आज देशावर सुद्धा असेल कर्ज, बरोबर, येऊ शकतो प्रॉब्लेम, पण तो प्रॉब्लेम न बघता त्याला सोल्युशन शोधायसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. काहीतरी त्याच्यातनं मार्ग निघणार. आणि प्रॉब्लेम आहे म्हणजे मार्ग आहे, शोधायला आपल्याला हवाय. आता प्रॉब्लेम आलाय कोणामुळे? आपल्यामुळे. तेही एक्सेप्ट करावं की प्रॉब्लेम आहे तो माझ्यामुळे, चांगलं झालं माझ्यामुळे, वाईट जे होईल ते माझ्यामुळे. खरंय खरंय. मी याला काय म्हणतो की इट इज ऑलवेज मी फिलॉसॉफी, रादर दॅन आपण कोणाला तरी ब्लेम गेम खेळण्यापेक्षा की बाबा प्रशंसा असेल तर माझी, आणि चुका असतील किंवा माझ्याबरोबर जे वाईट झालं ते समाजामुळे झालं किंवा इतरांमुळे झालं नाही, सगळ्याला जबाबदार मी. जेव्हा आपण असं म्हणतो की आय एम रिस्पॉन्सिबल, आणि तू त्याच फिलॉसॉफीवरती बोलतेस, अतिशय कौतुकास्पद गौरवी. या सगळ्या अडचणी आणि संधींचा सामना करतानाच समोर आलो BBA, आणि मग तू हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन केलास. तू आता वासिनला राहतेस, आसनगावला फॅक्टरी आहे, राईट? आणि तिकडनं तू कल्याण चॅप्टर जॉईन केलास, आणि तू कल्याण चॅप्टरच्या सगळ्या मेन इव्हेंटला असतेस. अगदी हटकून असतेस, तुझं कॉन्ट्रीब्युशन असतं तिकडे काही ना काही स्वरूपात. तर या आतापर्यंतच्या BBAच्या एकूण प्रवासाबद्दल काय सांग? नक्कीच. मला सुरुवातीला BBAची माहिती नव्हतं, पण मला फॉर्च्युनेटली महिला दिन जो असतो वुमन्स डे, त्या दिवशी मला इन्व्हिटेशन आलं, आणि तेव्हा मला कळालं की BBA हा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्किंग साठी. आणि मला खूप आनंद झाला होता तेव्हा, असा काहीतरी प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मी बरेच म्हणजे इव्हन आता आम्ही शहापूर तालुक्यात आहोत किंवा मी बरेचसे ऐकले होते की आगरी महोत्सव होतो, कुणबी महोत्सव होतो, पण आपल्या ब्राह्मण समाजाचं असं काहीतरी BBA आहे हे मला माहिती नव्हतं. पण त्या निमित्ताने ते कळालं. आणि छोटे मोठे बरेचसे उद्योजक या ह्याच्यामध्ये आहेत. आता आपण जर फक्त कल्याण चॅप्टर म्हटलं तर इथे सगळ्या प्रकारचे उद्योजक आहेत. CA पण आहे, इव्हन कोणाचा पापड कुरडईचा सुद्धा बिझनेस आहे, कॅटरिंग वाले पण आहेत, आणि इंडस्ट्रियलिस्ट पण आहेत. तर ह्या सगळ्यांशी कनेक्ट होता आलं. माहिती नव्हतं आधी की हे आपलेच लोक आहेत आणि याच्यामध्ये एवढे सगळे बिझनेसवाले आहेत. बरोबर. तर तो एक प्लॅटफॉर्म जनरेट झाला. दुसरी गोष्ट, मोठमोठ्या लोकांशी सुद्धा तुमची ओळखी होण्याची एक संधी प्राप्त झाली. आता श्रीपाद सरांचं नाव मी आवाजून घेईन किंवा अरविंद सरांचं नाव घेईन. ह्या लोकांशी बोलता आलं. बरोबर.
त्यांचे एवढे मोठे मोठे म्हणजे काय म्हणतात ना, खूप अनुभवी लोक आहेत. प्रश्नच नाही. त्यांच्या अनुभवातून सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. 100%. कदाचित अशी काहीतरी अपॉर्च्युनिटी असेल की जी मी कधी विचार केला नसेल, पण त्यांच्या बोलण्यातनं मला ते जाणवलं की इथे सुद्धा मी काहीतरी करू शकतो. खरंय खरंय. आणि अशी माणसं ना 2-4 वाक्य आपल्याला बोलताना सुद्धा काहीतरी क्लिक करून जातात. फक्त ते घेता आपल्याला आलं पाहिजे. करेक्ट. सो याच्या पुढे बीबीएनजीवर तू कायम राहणारच आहेस. आपलं तू गप्पांच्या ओघात पण ते परवा बोललीस. सो बीबीएनजी मध्ये कल्याण चॅप्टरला आले, तू क्रॉस चॅप्टरला सुद्धा बरीच प्रेझेंटेशन केलीस. पुण्यात तू जाऊन आलीस, नाशिकला तुझी प्रेझेंटेशन झाली. सो ही प्रेझेंटेशन करताना नेटवर्किंगचा अनुभव आणि नेटवर्किंगचे फायदे म्हणून काय सांगशील? नेटवर्किंग आणि प्रेझेंटेशन कसं आहे, दोन्ही गोष्टी. तुम्ही किती कनेक्ट होताय लोकांशी. प्रेझेंटेशन दिलं एक गोष्ट आहे, बरोबर. त्या प्रेझेंटेशनला कदाचित लोकांना 10 मिनिटांमध्ये बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. बरोबर. 4 वेळा 5 वेळा भेटल्याच्या नंतर त्यांना कळेल की गौरवी नक्की काय करतो, किंवा तिथून तेव्हा ते रेफरन्स काय द्यायचा हे त्यांना कळेल. पहिल्यांदा जर मी पेंटबूथ करते असं सांगितलं तर पेंटबूथ काय आधी इथून सुरुवात होते. काही लोकांना त्यांना समजत नाही की पेंटबूथ म्हणजे नक्की काय. तुम्ही पेंटिंग करून देता का असं पण येतो प्रश्न. बरोबर. पण आम्ही पेंटिंग नाही करत, आम्ही पेंटिंग करण्यासाठी जे लागतं एन्व्हायरमेंट ते क्रिएट करून देतो. सिंपल सांगायचं तर. किंवा मी ऑटोमेशन बॅकग्राऊंड आहे तर मी कंट्रोल पॅनल बनवते. ऍटलीस्ट कंट्रोल पॅनल काही लोकांना समजतो. जे ज्याला जसं समजेल त्या भाषेत सांगितलं तर नक्कीच कनेक्शन आपल्याला मिळत जातात. नेटवर्किंग ऑलवेज गुड, की तुम्हाला माणसं जेवढी भेटतील तेवढे तुमचे रेफरन्स वाढत जातील. नक्कीच. आणि जरी त्या माणसाला त्याच्यातलं काही कळलं नाही तर निदान तुम्ही जर रेफरन्स मागताना सांगितलं की मला टाटा मोटर्सचा रेफरन्स पाहिजे, बरोबर, त्याला क्लिक होईल. कोणतरी ओळखीमध्ये बाबा माझ्या टाटा मोटर्सला आहे का तर मला कनेक्ट करून. बरोबर. माझं म्हणणं असेल प्रॉडक्ट समजेल नाही समजेल दूरची गोष्ट आहे, त्याला मला कुठली कंपनी पाहिजे ते जरी सांगितलं तर तो कनेक्ट करू शकतो. बरोबर. आणि ती व्यक्ती जरी मिळाली तर पुढे समजवणं हे माझं काम, माझं प्रॉडक्ट आहे. बरोबर. अगदी खरं, अगदी खरं, ऍब्सोल्युटली. सो हा झाला तुझा एकंदर अनुभव किंवा नेटवर्किंगचे फायदे जे तू सांगतेस. मला याच्या पुढे जाऊन एक आता पर्सनल लाईफकडे मी वळणार आहे. आणि पर्सनल लाईफमध्ये आपण सगळेच जण काम करत असताना करमणूक म्हणून फावल्या वेळात काहीतरी गोष्टी करायच्या म्हणून कायम लहानपणापासून आवडीनिवडी आणि छंद जोपासत असतो. तशाच काही आवडीनिवडी आणि छंद तूही जोपासलेले असतील निश्चितपणे. सो आपल्याला त्याच्यावर आता बोलायचं आहे. तुझ्या आवडीनिवडी आणि छंदांबद्दल थोडं ऐकायला आवडेल. मला गाणं व्हायला फार आवडतं. वा, क्या बात. पण फॉर्च्युनेटली आमच्याकडे तेव्हा गायनाचे क्लासेस वगैरे असं काही नव्हतं वासिनला. फारसं मी त्याच्यात काही करू नाही शकत. पण माझ्या वडिलांचा, माझ्या आत्याचा खूप आवाज सुंदर होता. ते सुद्धा कधी म्हणजे गाणी घरातल्या घरात म्हणायचे, त्यांचं ऐकून ऐकून मी पण म्हणू लागले. आणि दुसरं होतं मला अँकरिंग करायला फार आवडायचं. पहिले सारेगमप एक लागायचं बघा, त्याच्यामध्ये पल्लवी जोशी जेव्हा करायच्या अँकरिंग मला प्रचंड आवडायचं. तो कार्यक्रम संपला की मी त्यांची ऍक्टिंग घरातल्या घरात करायची. हे माहिती नव्हतं, हे आता नवीन करू. म्हणजे पुढच्या वेळेला कल्याण चॅप्टरची पिकनिक गेली की त्याच्याकरता मिमिक्री आर्टिस्ट आपल्याला मिळालेला आहे. येस प्लीज. तर पल्लवी जोशींचं अँकरिंग जे असायचं ना ते मला प्रचंड आवडायचं. क्या बात. सारेगमप पल्लवी जोशी सुंदरच, म्हणजे भाषाही सुंदर, ओव्हरऑल प्रेझेंटेशन किती छान असायचं. तो कार्यक्रमच त्यांच्यामुळे भरला होता. मेन अँकरवरच असतो. हो, अगदी अगदी. म्हणजे कलाकारा इतकंच महत्व इनफॅक्ट पल्लवी जोशींनी अँकरला आणलं होतं. तेव्हापासूनच हे अँकरिंग मला वाटतं पुढे खरं त्याचं वजन त्याच्यानंतर वाढलं. खरं आहे अगदी. अँकरिंग आणि गाणं हे दोन मला फार प्रचंड म्हणजे आवडतं. कुठलाही शो असू दे, म्हणजे 100 लोकांसमोर बोलायचं असलं तरी मी घाबरत नाही. खरंय. स्टेज डेअरिंग म्हणाल तर पहिल्यापासून, म्हणजे शाळेत सुद्धा मी लोकमान्य टिळकांच्या भाषणात दरवर्षी नंबर घेतलेले. म्हणजे वक्तृत्व हा प्रश्न आणि स्टेज फिअर अजिबात नाही. व्यावसायिकाला अजून काय पाहिजे. म्हणजे व्यावसायिकाच्या 2 बेसिक क्वालिटी नोकरी करताना सुद्धा होत्या. आता या तू व्यवसाय वापरतीस. वा, क्या बात आहे, जबरदस्त. सो अजूनही गाण्याचा छंद जोपासलेला आहे. म्हणजे मोकळ्यात गाणी म्हणते का? गाणी गौरवी म्हणते हे सांगितलेलं आहे. म्हटल्यानंतर आपल्याला फुल चान्स आहे की आता जे आपल्याकडे काही कलाकार आहेत कल्याण चॅप्टर मध्ये त्याच्यात अजून एका कलाकाराची भर पडलेली आहे. फक्त आता प्रश्न विचारून घ्यायचा की कुठली कुठली गाणी बाबा, 4 गाणी म्हणता येतील, कुठली म्हणणार? आवडता गायक गायिका? गायक आणि गायिका, गायिकांमध्ये मला आपल्या श्रेया घोषाल फार आवडतात. आत्ताच्या सुंदर, प्रश्नच नाही.
आणि पहिल्या जुन्या सुमन कल्याणी कुलकर मला आवडायची, त्यांची पण गाणी खूप छान आहे. प्रश्नच नाही. मी तर उलट असं म्हणेन की सुमनताई आणि दीदींचा आवाज इतका जवळपास आहे की कितीतरी सुमनताईंची म्हटलेली गाणी म्हणजे मला तरी असं वाटत होतं की अरे गाणं दीदींनी म्हटलंय, पण प्रत्यक्ष रेकॉर्ड चेक केल्यानंतर बघितलं अरे नाही, अरे दीदींनी नाही म्हटलं, सुमनताईंनी म्हटलं. इतकं ते मिळतं जुळत आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की मला असं व्यक्तिशः वाटतं की सुमनताईंचा आवाज इतका प्रगल्भ आणि प्रचंड असून कुठेतरी दीदींच्या प्रसिद्धीत तो आवाज तितका पुढे नाही आला. वा, म्हणजे खूपच मागे राहिलेला. हो छान आवाज, सुंदर होता. म्हणजे पोटेन्शियल नुसार ना मागे नाही राहिल्या सुमनताई. अर्थात शी इज ऑल्सो वन ऑफ द लेजेंडरी सिंगर्स, नो डाऊट. आणि पुरुषांमध्ये आवडते सिंगर आपले सलील कुलकर्णी. वा, अतिशय छान, सुरेख, सोबर गातात. हो हो हो. आणि मला वाटतं सलील कुलकर्णी सुद्धा इंजिनियर आहेत. हो. आवाज खूप सुंदर आहे त्यांचा. आणि सलील कुलकर्णी सुद्धा इंजिनियरच होता. आणि जुन्या गायकांमध्ये म्हणाल आपले वाडकर साहेब, वा, सुरेश वाडकर. पाहिले ना मी तुला न पाहिले, क्या बात आहे, जबरदस्त. मला स्वतःला सुरेश वाडकर आवडतात आणि काही त्यांनी गायलेली गाणी तर अप्रतिम, विषयच नाही. ग्रेट. आपण गप्पा मारतोय मंडळी गौरवी कुलकर्णी यांच्याशी. गायोटेक ई-टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सर्वेसर्वा, त्या हा व्यवसाय त्यांचे यजमान श्री योगेश बुर्टे यांच्याबरोबर करतात. आणि आपण थोडक्यात त्यांच्या व्यवसायासंबंधी आता माहिती करून घेतली आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला. आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये गौरवीला विचारणार आहोत रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून 10 खुमासदार प्रश्न आणि तिच्याकडनं त्या प्रश्नांची खुमासदार उत्तर घेणार आहोत. गौरवी, तू इंटरव्ह्यू पाहिलेस, सो तुला कल्पना आहे की रॅपिड फायर राऊंड आपण कशी खेळू. तुला 10 प्रश्न विचारेल, त्याचे ऑप्शन्स असतील आणि तुला जे मनात पहिल्यांदा उत्तर येईल ते तू द्यायचंस. अर्थात 3 ऑप्शन पैकी जर नसेल, चौथाच ऑप्शन असेल तरी तो चालू शकतो. सुरुवात करूया. ग्रेट. सो पहिला प्रश्न, गौरवी पेंटबूथच्या व्यवसायात नसती तर कोणत्या व्यवसायात असते? सिंगर किंवा अँकर. वा, म्हणजे ठरवलेलं आहे. म्हणजे जी आवड आहे तेच प्रोफेशन म्हणून तू स्वीकार. सुरेख. व्यवसाय करण्यासाठी खालीलपैकी कोणते 2 गुण अत्यावश्यक आहेत असं गौरवीला वाटतं? चिकाटी, संयम, गोड बोलणं, नेटवर्किंग करत राहणं का 5वा ऑप्शन सतत जाहिरात करत राहणं? संयम असावा. फॅन्टॅस्टिक. हा एक गुण झाला. दुसरा? चिकाटी असायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपलं ध्येय नाही सुटलं पाहिजे. प्रश्नच नाही. परिस्थिती कशी आणि तू त्या सगळ्या परिस्थितीतनं तू तरुण आलेली सुद्धा आहेस, कारण कोविडचा काळ होता. ग्रेट. प्रश्न नंबर 3, कोणता खाण्याचा गोड पदार्थ अजिबात आवडत नाही? मी जनरली कोणता आवडत असं विचारतो. आवडत नाही. पहिला ऑप्शन आहे खीर, दुसरा आहे रव्याचा लाडू का पुरणपोळी? रव्याचा लाडू. मलाही नाही आवडत. चौथा प्रश्न, व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी खालीलपैकी काय करणं अत्यावश्यक आहे? आपले ज्ञान सतत वाढवत राहिले पाहिजे, 2 आपल्या कामाची क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे का समोरच्या स्पर्धकांचे दोष हेरले पाहिजे? आपलं ज्ञान अपग्रेड झालं पाहिजे. करेक्ट. आपण जे प्रॉडक्ट करतोय किंवा मार्केटमध्ये आपण काय घेऊन यायचंय त्याच्या टेक्नॉलॉजी अपडेट आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यांचे दोष ते बघतील, बरोबर, काही त्याच्याशी. करेक्ट. आणि आपलं जर अपडेट असलं की समोरच्या दोषांवर मात काय करतात, बेस्ट देऊ शकतो ते बघण्याकडे आपलं लक्ष असावं. फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे. फावल्या वेळेत गौरवी काय करते? परिवाराला वेळ देते, मित्रमैत्रिणींना भेटते का फिरायला जाते? फॅमिलीला वेळ देते. ऍब्सोल्युटली. आणि मुलाचं नाव श्रवण आहे आणि जर वेळ दिला जाईल तर श्रवण भक्ती ओसंडून वाढील. 6वा प्रश्न, कोणत्या प्रसंगी गौरवी शांत राहू शकत नाही? ठीक आहे. क्लायंट पेमेंट देत नाही तेव्हा, सगळ्यांचाच अगदी काय त्याला म्हणतात त्रासाचा मुद्दा असतो. क्लायंट प्रमाणाबाहेर डिमांडिंग असतो तेव्हा. या 3रं, वर्कर्स चेंगटपणा करतात तेव्हा. पेमेंट देत नाही तेव्हा शांत राहता येत नाही. प्रश्नच नाही. आपण कष्ट केल्यानंतर सारखा फॉलोअप करून सुद्धा जर पेमेंट देत नसतील तर निश्चितपणे आपला शांतपणा जाऊ शकतो. 7, नेटवर्किंग फोरम या एका कारणाने जॉईन केलेच पाहिजे असं गौरवीला वाटतं? लोकसंग्रह, प्युअर सेल्स करण्याची संधी का मोठ्या माणसांची ओळख तिथंच होते असं गौरवीला वाटतं? हे मला वाटतंय की मोठ्या लोकांची ओळख हा मेन
हे आहे फोरम, कुठलेही फोरम असू द्या ते, प्रश्न नाही. मोठमोठ्या लोकांशी तुम्हाला ओळखी करण्याच्या संधी तिथूनच मिळतात. बरोबर. आणि तो एक कनेक्ट तुम्हाला बरंच काही देऊन बरंच काही देऊन. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. 8वा प्रश्न, कोणता एक छंद गौरवी सोडूच शकत नाही? फिरायला जाणे, गाणं म्हणणे, काय गप्पा म्हणणे? गाणं म्हणणे. मला वाटतं त्याचं उत्तर पहिल्यांदा आलेलंच होतं. सो ऑप्शन होता गाणं म्हणणे. 9वा प्रश्न, नवऱ्याकडून म्हणजे योगेशकडून शिकायला मिळायला कोणता एक गुण गौरवीला खूप भावतो? शांतपणा, समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती, का व्यवसायाचं प्लॅनिंग करणं? व्यवसायाचं प्लॅनिंग करणं एक्सपर्ट आहे. ऍब्सोल्युटली. आणि मी हे प्रत्यक्ष भेटलो होतो. म्हणजे एकदम डिसिप्लिन काम आहे योगेश. ऍब्सोल्युटली. आणि रिस्क घ्यायची पण कॅल्क्युलेटेड रिस्क, अनाहूतपणे काहीतरी करायचं नाही. हे मी त्याच्या स्वभावात आहे, मी पाहिलेलं आहे. प्रश्नच नाही. आणि शेवटचा प्रश्न, योगेश हे तुझं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे हा त्याच्यात आलेला प्रश्न आहे की योगेश जास्त जवळचा आहे तो मित्र म्हणून का नवरा म्हणून? मित्र. प्रश्नच नाही, विदाऊट अ डाऊट. त्या गोष्टीला असं बंधन नाही की तू इथे का गेली, एवढ्या वेळात का आली, किती वाजता गेली, किती वाजता आली, काही नाही. जा सावकाश आणि व्यवस्थित ये, बाकी काही प्रॉब्लेम नसतो. ऍब्सोल्युटली. एकदम नॉर्मल आहे, म्हणजे काही असं टेन्शन नाही मला. म्हणजे संपूर्ण सपोर्ट. संपूर्ण सपोर्ट. क्या बात आहे, जबरदस्त. आणि असाच जर नवरा मित्र असेल, असाच मित्र जर नवरा असेल तर काही अडचणच नाही, प्रश्नच येत नाही. म्हणजे आपण त्याला म्हणतो का काबिल तारीफ आणि केमिस्ट्री असते ती दिसते. व्यावसायिकही नाही, personalही नाही, कसलंच काही इश्यू नाही. नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला 2-3दा भेटलेलो आहे, मला ती केमिस्ट्री जाणवलेली की ती कळते. हा ठीक आहे, असं आहे का, तुम्ही सांगा मला. त्याकडे समजून घेण्याचा स्वभाव लगेच दिसतो. आणि तुला लिबर्टी फुल असते ना, पहिले तू बोल मग मी बोल. सो थँक्यू सो मच गौरवी, तू 10च्या 10 प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिलीस. मित्रांनो, आज आपण गप्पा मारल्या गौरवी कुलकर्णी भोटे यांच्याशी. आपण आत्ताच त्यांच्याबरोबर रॅपिड फायर राऊंड संपवली. त्यांनी अतिशय मस्त गप्पा मारल्या आणि आपल्याला त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप माहिती दिली. आज आपण इथेच थांबतोय. गौरवी, तू आज इथे आलीस, आम्हाला वेळ दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. नवीन भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.